मुंबईतल्या चर्चगेट परिसरात झाड कोसळलं, 3 वाहनांचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईसह उपनगराला रात्रभर पावसानं झोडपलं. दादर सायन्स किंग सर्कलमध्ये पाणी साचलं. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पावसामुळे मुंबईतल्या लोकल सेवेवर परिणाम. पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेवरची लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं, तर हार्बरवरची लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरा. कुर्ला स्टेशन परिसरात पाणी तुंबलं. दुर्गंधयुक्त पाण्यातून वाट काढताना नोकरदारांची कसरत. महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी. पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका. निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली. दगड रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला धोका. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर. धरणात 5860 क्युसेकनं पाण्याची आवक. पाणी पातळीत 1 फुटानं वाढ. केतनला ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे. सियानं केतनच्या फोनमधून डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय. मोठ्या विश्रांतीनंतर नागपूरमध्ये पावसाची दमदार हजेरी. नागपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. शहरातल्या अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं. नवी मुंबईत अचानक वीज वाहिनी तुटून रस्त्यात पडली. 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का. विद्यार्थिनी जखमी. भाजपकडून ऑफर आल्यास विचार करू. खासदार अमोल कोल्हे यांचं खळबळजनक वक्तव्य. डिजिटल इंडियामुळे भारताची नवी ओळख. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण. व्हॉट्सअपच्या नव्या वैशिष्ट्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची भीती. केंद्राची मेटाला नोटीस. जून महिन्यात कच्च्या तेलाची विक्रमी आयात. रशियाकडून दररोज 26 लाख बॅरल तेलाची खरेदी. भारत इंग्लंडमधला पहिला T20 सामना वरुण राजाच्या नावानं. भारताच्या फलंदाजीनंतर पावसाचीच बॅटिंग. सामना रद्द. अभिषेक शर्मानं रचला इतिहास. 785 बॉलमध्ये ठोकले सर्वात जलद 100 आंतरराष्ट्रीय T20 सिक्सर्स. महिला विश्वचषकात आज यजमान इंग्लंड समोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान. आजचा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात कांगारूंची भिडणार. सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रा सुरू. उद्या होणार शिवलिंग दर्शन.